मंद प्रकाशात चालताना जमिनीवर पडलेला दोरीला साप समजून आपण घाबरतो, मागे सरकतो, पण नंतर दिवा लावल्यावर कळतं की अरे ती फक्त एक दोरी होती. तो जो क्षणभराचा गैरसमज असतो, ती भीती, ते सगळं किती खरं वाटतं, नाही का? आता कल्पना करा, आपलं संपूर्ण आयुष्य अशाच काही खोलवर रुजलेल्या गैरसमजांवर आधारलेलं असेल तर. बौद्ध दर्शनातील अशीच एक मूलभूत आणि तितकीच आव्हानात्मक संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत, अविद्या. आजच्या आपल्या चर्चेसाठी आपण त्रिपिटकामधले जे सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक आहेत त्या ग्रंथांचा आधार घेणार आहोत, कारण त्यात अविद्या या संकल्पनेबद्दल खूप खोलवर चर्चा आहे. पण आपला उद्देश केवळ तात्विक चर्चा करणे नाहीये, तर बौद्ध विचारानुसार मानवी दुःखाच्या मुळाशी असलेली ही संकल्पना आपल्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम करते हे जाणून घ्यायचंय. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना वाटते तितकी गूढ नाहीये. ती आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे. बरोबर. चला तर मग या अविद्या शब्दाची जरा फोड करून बघूया. सुरुवातीलाच असं म्हटलं जातं की अविद्या म्हणजे केवळ माहितीचा अभाव नाही, म्हणजे इग्नोरन्स नाही, तर ते सत्याचे चुकीचे आकलन आहे, म्हणजे मिसपरसेप्शन. या दोन्ही गोष्टींमध्ये नेमका काय फरक आहे? खूप महत्वाचा फरक आहे. माहितीचा अभाव म्हणजे एक प्रकारे निष्क्रियता. जसं की मला फ्रेंच भाषा येत नाही, हे झालं माहितीचं अज्ञान. पण अविद्या ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. ती वास्तवाविषयीचा एक सक्रिय गैरसमज आहे. तुम्ही सुरुवातीला जे दोरी आणि सापाचं उदाहरण दिलंत ते अगदी अचूक आहे. अच्छा. अंधारात तुम्हाला फक्त माहिती नव्हती असं नाही, तर तुम्ही त्या दोरीला सक्रियपणे साप समजत होतात. तुमचं मन तिथे एक चुकीचं वास्तव रचत होतं. बौद्ध दर्शनानुसार आपण अस्तित्वाच्या मूळ स्वरूपाला, म्हणजे स्वतःला आणि जगाला असंच चुकीच्या पद्धतीने पाहतो. आणि हीच अविद्या प्रतित्य समुत्पादाच्या म्हणजे डिपेंडेंट ओरिजिनेशनमधली पहिली आणि सर्वात मूलभूत कडी आहे. आणि तिथूनच हे दुःखाचं चक्र सुरू होतं. बरोबर. इंटरेस्टिंग. म्हणजे अविद्या म्हणजे कोरा कागद नाही, तर त्यावर चुकीचं चित्र काढलेलं आहे. मग सुत्तांमध्ये, विशेषतः मज्जिम निकाय आणि संयुक्त निकायामध्ये अविद्येची एक अगदी स्पष्ट व्याख्या दिली आहे, जी थेट 4 आर्य सत्यांशी जोडलेली आहे. आपण त्यावर बोलूया का? हो, तीच याची काय म्हणतात त्याला शास्त्रीय व्याख्या आहे. सुत्तांनुसार 4 आर्य सत्यांबद्दलचं अज्ञान म्हणजेच अविद्या. पहिलं आहे दुःख अज्ञान, म्हणजे जीवनात दुःख आहे हे सत्य न स्वीकारणे. आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला दुःख म्हणजे काय हे माहीत नाही, पण आपण ते स्वीकारत नाही. म्हणजे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा सगळं ठीक होईल, थिंक पॉझिटिव्ह असं म्हणून स्वतःची समजूत घालतो. अगदी बरोबर. आजारपण, म्हातारपण, मृत्यू, प्रिय व्यक्तींचा वियोग किंवा नको असलेल्या गोष्टींचा सामना करावा लागणं हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. हे दुःखाचे स्वरूप आहे. याकडे डोळेझाक करणं किंवा ते तात्पुरतं आहे असं समजून जगणं हे अविद्येचं पहिलं रूप. दुसरं आहे दुःख समुदय अज्ञान, म्हणजे या दुःखाचं मूळ कारण काय आहे याबद्दलचं अज्ञान. आणि बौद्ध दर्शनानुसार हे कारण तृष्णा किंवा आसक्ती आहे, बरोबर. पण इथे मला एक प्रश्न पडतो. काही दुःख तर बाह्य परिस्थितीमुळे येतात, जसं की समजा नैसर्गिक आपत्ती आली किंवा अपघात झाला. तिथे आसक्तीचा संबंध कसा जोडायचा? खूप छान प्रश्न आहे. बौद्ध दर्शन बाह्य वेदना म्हणजे पेन आणि आंतरिक दुःख म्हणजे सफरिंग यात फरक करतं. अपघात झाल्यावर शारीरिक वेदना होणं स्वाभाविक आहे, पण हे माझ्यासोबतच का झालं, माझं आयुष्य आता उद्ध्वस्त झालं, या विचारांना चिकटून राहणं, त्यातून जे मानसिक दुःख निर्माण होतं त्याचं मूळ आसक्तीत आहे. माझं आयुष्य अमुक एका प्रकारेच असायला हवं या धारणेवरील आसक्ती. अच्छा. तर दुःखाचं मूळ कारण तृष्णा आहे हे न ओळखणं म्हणजे अविद्येचं दुसरं रूप. समजलं. वेदना अपरिहार्य असू शकते, पण दुःख नाही. तिसरं रूप आहे दुःख निरोध अज्ञान, म्हणजे दुःखाचा अंत शक्य आहे यावरच विश्वास नसणे. हो, अनेकदा लोकांना वाटतं की दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि ते कधीच संपू शकत नाही. लाईफ इज सफरिंग असं म्हणून ते परिस्थिती स्वीकारतात. पण बौद्ध दर्शनानुसार दुःखाचा संपूर्ण निरोध म्हणजेच निर्वाण अवस्था शक्य आहे. या शक्यतेबद्दलच अनभिज्ञ असणं हे तिसरं अज्ञान. आणि चौथं जे सगळ्यात प्रॅक्टिकल आहे
की या दुःखातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे, एक पाथ आहे, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात, याबद्दलचं अज्ञान. थोडक्यात सांगायचं तर प्रॉब्लेम काय आहे, त्याचं मूळ कारण काय आहे, तो प्रॉब्लेम सुटू शकतो का, आणि त्याचं सोल्युशन काय आहे, या चारही मूलभूत गोष्टींबद्दल गोंधळ असणं म्हणजे अविद्या. ही झाली तात्विक बाजू. पण अभिधम्म या संकल्पनेला अधिक व्यावहारिक पातळीवर आणतो असं वाटतं. अविद्येमुळे विपर्यास निर्माण होतात. म्हणजे आपण गोष्टी जशा आहेत तशा न पाहता उलट्या पाहतो. हे तर आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित वाटतंय. हो, हे अविद्येचे रोजच्या जगण्यातले साईड इफेक्ट्स आहेत असं म्हणू शकतो आपण. 4 मुख्य विपर्यास आहेत. पहिला आहे अनित्यात नित्य शोधणे. म्हणजे ज्या गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत त्यांना कायमस्वरूपी स्थिर समजण्याची चूक करणे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावरचे आपले फोटो. आपण एक आनंदी क्षण कॅप्चर करतो आणि त्याला कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जणू काही तो आनंद, ते तारुण्य, ती परिस्थिती कायम राहणार आहे. आपण बदलाला स्वीकारायला तयारच नसतो. अगदी अचूक उदाहरण आहे. तो क्षण निघून गेलेला असतो, पण आपण त्या प्रतिमेला चिकटून राहतो. आपलं शरीर, आपल्या भावना, विचार, नाती सगळं काही एका नदीच्या प्रवाहासारखं आहे, पण आपण त्यात काहीतरी स्थिर शोधत असतो. हा पहिला विपर्यास. दुसरा आहे दुःखात सुख शोधणे. म्हणजे ज्या गोष्टी तात्पुरता आनंद देतात पण अंतिमतः दुःखानाच कारणीभूत ठरतात, त्यातच खरं सुख शोधणं. जसं की क्रेडिट कार्डवर खूप शॉपिंग करणं किंवा खूप गोड खाणं. त्या क्षणी छान वाटतं, पण नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. बरोबर. यालाच हेडॉनिक ट्रेडमिल असंही म्हणतात. आपण इंद्रिय सुखाच्या मागे धावतो. ते सुख मिळतं, पण ते क्षणिक असतं. मग आपल्याला त्याहून जास्त सुखाची अपेक्षा निर्माण होते आणि हे चक्र सुरूच राहतं. या तात्पुरत्या आनंदाला शाश्वत सुख मानणं हा दुसरा विपर्यास. हे पहिले 2 तर अगदी सहज समजण्यासारखे आहेत. पण तिसरा विपर्यास, अनात्म्यात आत्मा शोधणे, हा आहे जो मला वाटतं अनेकांना गोंधळात टाकू शकतो. नक्की काय अर्थ आहे याचा? हो, ही बौद्ध दर्शनातील सर्वात सखोल आणि तितकीच गैरसमज होणारी संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या सतत बदलणाऱ्या शरीर आणि मनात मी किंवा माझा आत्मा नावाचा कुठलाही एक स्थायी, स्वतंत्र, न बदलणारा घटक नाही. नदीचं उदाहरण घेऊया. आपण एकाच नदीत 2दा पाय टाकू शकत नाही, कारण पाणी सतत वाहतंय. तरीही आपण तिला गंगा नदी हेच नाव देतो, की नाही? हो, बरोबर. त्या नदीसारखं आहे शरीर, भावना, विचार, आठवणी हे सगळं पाण्यासारखं सतत वाहते, बदलते. मी हे त्या प्रवाहाचं केवळ एक नाव आहे. आतमध्ये कोणी एक स्थिर, न बदलणारा मी बसलेला नाहीये. पण अविद्येमुळे आपण या प्रवाही प्रक्रियेत एक मी आहे, एक आत्मा आहे असा भ्रम बाळगतो आणि त्याला घट्ट धरून ठेवतो. म्हणजे मीपणाचा जो भाव आहे तोच एक भ्रम आहे. हे पचायला खूप जड आहे, कारण आपलं सगळं आयुष्य तर याच मी भोवती फिरत असतं. आणि चौथा विपर्यास. चौथा आहे अशुभ गोष्टींत शुभ शोधणे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं शरीर. आपण शरीराला किती जपतो, सजवतो, पण बौद्ध दृष्टीने पाहिलं तर शरीर हे अनेक अशुद्ध घटकांनी बनलेलं आहे. ते नश्वर आहे, त्याला आजारपण येतं, म्हातारपण येतं आणि शेवटी ते नष्ट होतं. पण आपण या वास्तवाकडे दुर्लक्ष करून त्याला अत्यंत शुद्ध आणि सुंदर मानतो आणि त्यात आसक्त होतो. आजची संपूर्ण ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्री याच विपर्यासावर उभी आहे. खरंय. शरीराच्या या मूळ स्वरूपाकडे डोळेझाक करून त्याला शुभ किंवा सुंदर मानणं हा चौथा विपर्यास. हो, म्हणजे गंमत अशी आहे की बौद्ध दर्शन अज्ञान हे काहीतरी भव्य तात्विक गोष्ट मानत नाही. तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या छोट्या छोट्या चुका करतो, जसं की क्षणिक आनंदात कायमचं सुख शोधणं किंवा या बदलणाऱ्या शरीराला मी समजणं, त्याच चुकांचं एकत्रित रूप म्हणजे अविद्या. इट्स नॉट अ सिंगल बिग मिस्टेक, बट 1,000 टायनी मिसपरसेप्शन्स. एक्झॅक्टली. यू गॉट इट. मग इथे एक मूलभूत प्रश्न येतो. ही अविद्या येते कुठून? हिचं कारण काय? असं म्हटलं आहे की आसव म्हणजे मेंटल फर्मेंटेशन्स अविद्येला जन्म देतात आणि अविद्या आसवांना वाढवते. हे चक्र कसं काम करतं? हा, कोंबडी आधी की अंड असा प्रश्न आहे. आणि इथेच खरी गंमत आहे. हे एक दुष्ट चक्र आहे. आसव या शब्दाचा अर्थ आहे जे पाझरतं किंवा जे सडतं.
जसं फळांचा रस आंबून त्याची दारू बनते, तसंच आपल्या मनात काही खोलवर रुजलेल्या प्रवृत्ती सतत पाझरत असतात आणि आपल्या दृष्टीला, विचारांना दूषित करत असतात. इंटरेस्टिंग मेटाफर आहे. हे आसव नेमके कोणते आहेत? मुख्यत्वे 3 प्रकारचे आसव सांगितले आहेत. पहिला आहे कामासव, म्हणजेच इंद्रिय सुखाची तीव्र इच्छा. डोळ्यांना सतत नवीन आणि आकर्षक गोष्टी बघायच्या आहेत, कानांना चांगलं ऐकायचं आहे, जिभेला चांगलं चाखायचं आहे. आजच्या काळात बोलायचं तर नेटफ्लिक्सवर पुढचा एपिसोड बघण्याची किंवा इंस्टाग्रामवर स्क्रोल करत राहण्याची जी तीव्र ओढ आहे, तो कामासव आहे. म्हणजे कन्झ्युमर कल्चर आणि सोशल मीडिया हे कामाचं वाढवणारी इंजिन्स आहेत. नक्कीच. दुसरा आहे भवासव, म्हणजे अस्तित्व टिकवून ठेवण्याची किंवा काहीतरी बनण्याची ओढ. मी आहे आणि मी कायम राहावं, मला समाजात एक ओळख मिळावी, मला यशस्वी व्हायचंय, मला माझं लेगसी मागे सोडून जायचंय. ही जी अस्तित्वाची आणि काहीतरी बनण्याची आसक्ती आहे, तो भवासव. आजच्या जगात पर्सनल ब्रँडिंगचं जे वेड आहे, ते भवासवचं उत्तम उदाहरण आहे. आणि तिसरा दिठ्ठासव, हा मतांशी संबंधित आहे असं वाटतं. बरोबर. दिठ्ठी म्हणजे मत किंवा धारणा. दिठ्ठासव म्हणजे चुकीच्या धारणा आणि मतांना घट्ट धरून ठेवणे. माझंच मत बरोबर आहे, अमुक एक विचारसरणीच जगाला तारू शकते, किंवा कोणतीही तात्विक, राजकीय, धार्मिक भूमिका ज्याला आपण पुराव्याशिवाय किंवा सत्याची शहानिशा न करता चिकटून राहतो. या आसवांमुळे आपली बुद्धी झाकोळी जाते, आपल्याला सत्य जसं आहे तसं दिसू शकत नाही आणि यामुळेच अविद्या निर्माण होते. मग हे चक्र पूर्ण कसं होतं? आसवांमुळे अविद्या आली, पण अविद्या परत या आसवांना कशी वाढवते? आता परत त्या 4 विपर्यासांकडे येऊया. जेव्हा अविद्या असते, म्हणजे वास्तवाचं चुकीचं आकलन असतं, तेव्हा आपण अशी कर्म करतो जे या आसवांना अधिक बळकट करतात. उदाहरणार्थ, इंद्रिय सुखातच खरं सुख आहे, हा एक विपर्यास आहे की नाही? या समजुतीमुळे आपण अधिक इंद्रिय सुखाच्या मागे धावतो, ज्यामुळे कामासव आणखी घट्ट होतो. बरोबर. मी एक शाश्वत आत्मा आहे, ही एक धारणा आहे. या धारणेमुळे आपण स्वतःच्या अस्तित्वाला, आपल्या मतांना अधिक चिकटून राहतो, ज्यामुळे भवासव आणि दिठ्ठासव वाढतात. हेच ते दुष्टचक्र आहे जे संसार किंवा जन्ममृत्यूच्या फेऱ्याला सतत गतिमान ठेवतं. आसव हे इंधन आहे आणि अविद्या म्हणजे चुकीचा नकाशा, जो आपल्याला त्याच इंधनाच्या दुकानात परत परत घेऊन जातो. जर आपण या चक्रात इतके घट्ट अडकलो आहोत, तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? सुरुवातीलाच आपण म्हटलं की अविद्या म्हणजे केवळ माहितीचा अभाव नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की केवळ हे ऐकून किंवा पुस्तकं वाचून ती दूर होणार नाही. मग अविद्येचा नाश कसा होतो? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. अविद्येवरचा उपाय बौद्धिक ज्ञान नाही, तर तो अनुभवातून आलेलं ज्ञान आहे, ज्याला पालीमध्ये यथाभूत ज्ञानदर्शन म्हणतात. याचा शब्दशः अर्थ आहे वस्तू जशी आहे तशी पाहण्याचं ज्ञान. हे ज्ञान केवळ ऐकून किंवा वाचून मिळत नाही. मग ते कसं मिळतं? ते विपश्यनासारख्या ध्यान साधनेतून मिळतं. तिथे साधक काय करतो? तो फक्त स्वतःच्या शरीर आणि मनातील प्रक्रियांचं, संवेदनांचं, विचारांचं निष्पक्षपातीपणे निरीक्षण करतो. तो काहीही बदलण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त पाहतो. आणि असं करता करता त्याला वस्तूंच्या खऱ्या स्वरूपाचा, म्हणजे त्यांच्या अनित्य, दुःखमय आणि अनात्म्य स्वभावाचा थेट अनुभव येतो. हा अनुभवाचा क्षण असतो, बौद्धिक विश्लेषणाचा नाही. म्हणजे हे असं आहे की स्विमिंग कसं करायचं यावर पुस्तकं वाचणं वेगळं आणि स्वतः पाण्यात उतरून अनुभव घेणं वेगळं. तर ही प्रज्ञा किंवा विद्या म्हणजे पाण्यात उतरून घेतलेला अनुभव आहे. उत्तम उदाहरण. जेव्हा ही प्रज्ञा, हे अनुभवाधिष्ठित ज्ञान जागृत होते, तेव्हा एक साखळी तुटायला सुरुवात होते. जसा प्रकाश आल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तसं प्रज्ञेच्या उदयाने अविद्या नष्ट होते. जेव्हा अविद्या नष्ट होते, तेव्हा तिच्यामुळे निर्माण होणारे कर्मसंस्कार बनणे थांबते. नवीन संस्कार बनले नाहीत की त्यातून निर्माण होणारे पुढचे दुःखाचे दुवे आपोआप कमकुवत होतात आणि हळूहळू दुःखाच्या संपूर्ण चक्राचा निरोध होतो. अविद्येची समस्या जितकी खोलवर आणि सूक्ष्म आहे, तितकाच त्यावरचा उपायही सखोल आणि अनुभवात्मक आहे. तर मग आजच्या चर्चेचा सार काढायचा झाला तर अविद्या म्हणजे अशिक्षित असणं किंवा मूर्ख असणं नव्हे, ती वास्तवाविषयीची एक खोलवर रुजलेली सक्रिय गैरसमजूत आहे. ही गैरसमजूत 4 आर्य सत्यांच्या अज्ञानातून आणि दैनंदिन जीवनातील 4 विपर्यासांमधून व्यक्त होते. म्हणजे अनित्यात नित्य, दुःखात सुख, अनात्म्यात आत्मा आणि अशुभात शुभ पाहण्यातून.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक कायमस्वरूपी स्थिती नाही. यातून बाहेर पडण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रज्ञेचा किंवा विद्येचा विकास करणे. हे ज्ञान दुष्टचक्राला मुळापासून तोडतं. पुन्हा त्या दोरी आणि सापाच्या उदाहरणाकडे येऊया. अविद्या म्हणजे अंधारामुळे दोरीला साप समजणे. त्यातून भीती, पळापळ हे सगळं सुरू होतं. आणि प्रज्ञा म्हणजे दिवा लावून प्रकाशात दोरीला दोरी म्हणून स्पष्टपणे पाहणे. एकदा प्रकाश आला की गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारी भीती दोन्ही नाहीसे होतात. खरंच खूप छान पद्धतीने आपण हे उलगडून पाहिलं. चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. अविद्येला खतपाणी घालणाऱ्या कारणांमध्ये आपण दिठ्ठासव म्हणजेच चुकीच्या मतांना चिकटून राहणे याचा उल्लेख केला. आज आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत. सोशल मीडिया अल्गोरिदम आपल्याला तेच दाखवतात जे आपल्याला आधीच पटलेलं आहे. प्रत्येकाची मतं पूर्वीपेक्षा जास्त ठाम आणि ध्रुवीकरण झालेली आहेत. अशावेळी आपण ज्या गोष्टींना सत्य मानून इतरांशी वाद घालतो, ज्या आयडेंटिटीजना आपण घट्ट धरून बसलो आहोत, त्यापैकी किती गोष्टी खरं तर आपला दिठ्ठासव असू शकते? किती मतं अशी असतील जी आपल्याला वास्तवाचा स्पष्ट आरसा पाहण्यापासून रोखत असतील? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.